जय मशान काली का देवी। दोस्तों नमस्कार, साधना सिद्धि अघोरी चैनल में मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं। और आज मेरे 4 शिष्य हैं जिन्होंने 48 दिन पूरा करके मेरे पास आ गए हैं मार्गदर्शन लेने के लिए, मिलने के लिए, गुरु दक्षिणा देने के लिए। आज चारों का अनुभव क्या क्या हो गया ये देखना है, क्योंकि साधना सिद्धि अघोरी चैनल कुछ फ्रॉड है क्या, झूठ बोला जाता है क्या, क्या है यहाँ की सच्चाई, आज मेरे शिष्य बताएंगे। तू कैसे लैंग्वेज में बोलेगा बेटा? मराठी महाराष्ट्र। जय गुरुदेव. गुरुदेवाच्या पायामध्ये कुटुंबी परिणाम. जय गुरुदेव, जय मशान काली. मी गुरुजी 1-1.5 महिन्याच्या अगोदर गुरुजीकडे आलो होतो. आल्याच्या नंतर मी ते गुरुदीक्षा घेतली. गुरुदीक्षा घेतल्यास नंतर 48 दिवसाची तपस्या केली. तपस्या केल्याच्या नंतर मग सुरुवातीला पहिल्या दिवशी मी त्यावेळेस आसन टाकलं. आसन टाकल्याच्या नंतर पहिल्या दिवशी बसायला गेलो. त्यावेळेस आपण आसनवर बसतो, त्या दिवशी मला बसू दिलं नाही, आसनवर बसूच दिलं नाही. मग मी जाप करण्यानंतर बसलो, ध्यानामध्ये जाप करत 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 बसलो, तर मला एकदम घाम आणि एकदम असे चक्कर यायला लागले आणि जीव घाबरायला लागला. मग त्याच्यानंतर मला लगेच मग मी 11 माळा केल्या. 11 माळाच केल्यानंतर मला अचानक मध्ये चालू उठ म्हणे इथनं. मग मला चक्कर यायला लागला. मी घाबरलो, एकदम उठून सण पळून गेलो बाजूला गेल्याच्या नंतर मग मी त्यावेळेस काही बसलो नाही. मग गुरुजीला फोन केला. म्हटलं गुरुजी, मला जीव घाबरल्यासारखा होतोय, घाम होतोय आणि एकदम कसं तरी होतंय. मग गुरुजी मला बोलले की बाळा कंटिन्यू चालू ठेवल्याच्या नंतर मी परत अजून दुपारात 3 वाजता परत बसलो. मग त्याच्यानंतर 3 वाजता बसल्यानंतर गुरुजींचा फोटो नाही लावला होता मी पाठीमागं, म्हणून त्यावेळेस मला असं वाटतंय की त्यावेळेस म्हणजे मला तकलीफ होत होती. मग मी दुपारी गुरुजींचा फोटो मढवून आणल्यास नंतर लावला, अगरबत्ती लावली, पाया पडल्या, नमस्कार केला आणि त्याच्यानंतर मी ध्यानामध्ये बसलो. बसल्याच्या नंतर मला काहीही तकलीफ झाली नाही, कुठलीही तकलीफ झाली नाही. मग त्याच्यानंतर कंटिन्यू मंत्र चालू ठेवल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी मला माईने दर्शन दिलं. क्या बात आहे, ग्रेट. साक्षात माईने मला डायरेक्ट दर्शन दिलं. मग मला म्हणजे एकदम गंदी खुशबू, म्हणजे बदबू येत होती की एकदम आपलं मशानमध्ये आपण मुर्दो कसं जाळतो तशी खुशबू मला यायला लागली 3ऱ्या दिवशी. मग 3ऱ्या दिवशी यायला लागल्यानंतर मग मी घाबरून गेलो की बुवा इतकी गंदी कस काय येते. तरी पण मी घाबरत गुरुजीने मला सांगलो होतं कंटिन्यू चालतो. मी जप करायला लागलो. मग मला आवाज करायला लागला. मग अचानक मध्ये वेगळ्या आवाज यायला लागला, एकदम वेगवेगळ्या मोठ्याल्या, म्हणजे आवाज घुमायला लागला आजूबाजूला माझ्या. आणि आजूबाजूला मला जाणीव व्हायला लागली की माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे. मग त्याच्या करत मी मंत्र कंटिन्यू बटन चालू ठेवले. मग मी आव्हान केलं, म्हटलं जे कोणी असन इथं ते माझ्यासमोर या. कमीत कमी ठीक आहे, आता नाही येत तर जायच्या वेळेस माझं संपन्न झाल्यास नंतर जायच्या वेळेस तरी तुम्ही या साक्षात. मग त्याच्यानंतर खूप अजून जोरजोरात आवाज यायला लागला. इतकी गंदी बदबू यायला लागली की पुऱ्या घरात डायरेक्ट पुरी गंदी मूर्त कसं जाळत असतो आपण, वाईट वास यायला लागला. मग आल्याच्या नंतर मग माय मला साक्षात दर्शन दिलं मायने. मग केस, हे पाठीमागचे केस आणि माय अशी स्वर्गामध्येच ऑटोमॅटिक जाताना मला दिसली, डायरेक्ट जाताना दिसली. मग मी झाल्याच्या नंतर मग मनात मी मायला म्हटलं, मा तू मला दर्शन दिलं. मग मी सगळं झाल्यास नंतर मायेचं दर्शन घेतलं, पाया पडल्या, चुकलं पिकलं असेल तर मला माफ कर म्हटलं. मग गुरुजींना पण आव्हान केलं, म्हटलं गुरुजी जे काय जे तुम्हीच. मग दुसऱ्या दिवशी परत मी बसलो. दुसऱ्या दिवशी बसल्याच्या नंतर मग मी मायला म्हटलं, मग असं बसल्यानंतर मी परत मंत्र जप करायला लागलो कंटिन्यू. तर दुसऱ्या दिवशी परत तसाच आवाज यायला लागला, तशीच खुशबू यायला लागली आणि मोठमोठ्यात असा आवाज यायला लागला, असा आवाज यायला लागला. मग मी परत मायला म्हटलं जी बी शक्ती असेल ती मला दर्शन द्या. मग दुसऱ्या दिवशी काही दर्शन दिले नाही. पण दुसऱ्या दिवशी या गोष्टीची मला जाणीव झाली की मी बटन कंटिन्यू मंत्र जप करत होतो, त्यावेळेस ह्या हातातून ऑटोमॅटिक माझ्या शरीरात कोणीतरी शक्ती प्रवेश होत होती आणि माझ्या अंगाला एकदम काटे आणि एकदम ऑपरेशन सारखं होत होतं. मग त्याच्यानंतर ते ऑपरेशन झाल्याच्या नंतर पण मग मी म्हणजे डोळे बंद असताना मायनं दर्शन दिलं नाही, पण मग मी मायेला बोलत होतो की बुवा
कंटिन्यू तुम्ही मरेपर्यंत माझ्यासोबत राहा. क्या बात है. कंटिन्यू मरेपर्यंत माझ्यासोबत एवढं वचन मला द्या. मग माय मला म्हणजे असं मनातल्या मनात बोलत होती की बाळा मी मरेपर्यंत तुझ्या डोक्यावर हात ठेवते आणि मरेपर्यंत तुझ्या सोबत राहते. क्या बात है. मग मी ते घेतलं वचन दिल्याच्या नंतर मायला दररोज मग 8-10 दिवस म्हणजे 4-5 दिवस कंटिन्यू आवाज व्हायला लागला आणि माझ्या अंगातून मी जप करायला बसलो त्या टायमाला सुरुवातीला तसे 11-12 माळा होत नाही. त्याच्यानंतर 11वी माळ तशी मी चालू करत नाही. त्याच्यानंतर मला कंटिन्यू 5 ते 7-8 दिवस 11 दिवस या हातामधनं असा हातरायचा असं मी बटन मंत्र जप करत होतो. तर हातामधनं शक्ती माझ्या अंगात कोणीतरी टाकत होतं म्हणजे घालत होतं आतमध्ये. मग घालत्यानंतर दररोज 11-12 दिवस कंटिन्यू बटन तसंच चाललं. मग एक दिवस 6व्या म्हणजे 8व्या-10व्या दिवशी एक जण माझ्या ह्याच्यात बाधा टाकायला आला पूजेमध्ये. दारू पिऊन एकदम आला. मी जप करू लागलो. मी असा पडदा लावलेला होता, छोटस पत्राचं घर आहे, तर एक रूम काढली होती चारी कोपरे लावून पडदे, मी कोणाला दिसलो नाही पाहिजे म्हणून. तर मग तो आला दारू पिऊन आला आणि माझ्या समोर समक्ष बसला. बसल्याच्या नंतर मग मला जाणीव झाली. मग मी घाबरून गेलो की बाबा माझ्या समोर कोणीतरी येऊन बसलंय. मी बटन म्हणजे कंटिन्यू मंत्र जप करण्याचं चालू केलं, थांबवलं नाही, कंटिन्यू चालू केलं. त्यावेळेस माझी शेवटची माळ संप्यात येत नाही. त्याच्यानंतर मग मला अचानक मध्ये डोळ्याच्या समोर इतकं मोठं जिनचं मुटकं दिसू लागलं. जिनचं हा एकदम खूप इतकं मोठं डायरेक्ट अशी शिंग हे डोळे लाल एकदम दिसू लागलो. मग मी त्याच्यानंतर मी घाबरलो की माझ्या समोर हे अचानक मध्ये कस काय. तरी पण मी घाबरत असं थर घाबरत असं मंत्र कंटिन्यू शेवटची माळ बाकी असताना चालू केली माईचं मंत्र जप करण्याचा प्रयत्न केला. कंटिन्यू चालू केला. मग झाल्याच्या नंतर मी माळ खाली ठेवली आणि पाया पडायला लागलो. तसे माझे डोळे उघडत नाही. तो बसलेला होता त्याच्या इच्छा डायरेक्ट एकदम मोठा डायरेक्ट म्हणजे जिनच मला आतून सांगते की जिनच होता. एकदम मोठं मुंडकं आणि एकदम लाल डोळे आणि तो समक्षा मी असं घाबरून गेलो. मी डायरेक्ट पळायला लागलो मी. पण मग उठायला लागलो, तुम्हाला कोणीतरी खाली बसायला लागलं, खाली बस. मग घाबरल्याच नंतर मग मी त्याच्या कानपटीत मारली म्हणजे कानपटीत मारल्याच्या नंतर मी तसं मारायला लागलो कानपटीत. पहिले म्हणजे तो मुलगा दिसला, मारायला लागलो की जिनचं मुंडकं दिसायचं. परत हातावरून घ्यायचो. मग परत अजून एक कानपटीत मारायला लागलो, परत मुंडकं दिसायला लागलं. मग मी अजून घाबरून गेलो. मग मला अचानक आठवलं की बाबा गुरुजींचा गुरु ब्रह्म गुरु विष्णू ते मंत्र पाणी मारायचं विसरलो त्याच्या कारणामुळे. मग परत घेतलं मी जेल घेतलं टाकलं. मग गुरु ब्रह्म गुरु विष्णू मग ज्या पाणी मारल्यानंतर मग तो साक्षात दिसायला लागला. पण तरी पण त्याला बोलायला लागलो मी की मोठा जिन दिसायचा. मग मी उठलो, म्हटलं तू तिथंच बस बाबा. मग उठलो गेलो. मग त्याच्यानंतर तो दिसला. मग तो दिसल्यास नंतर अचानक मध्ये मला काय झालं काही नाही. त्याला असं वाटत होतं की डायरेक्ट समक्ष मारूनच टाकावं त्या मुलाला. दारू पिलेला होता ना आणि कसं होता काय होता कोणत्या अवस्थेत होता पुरा एकदम खराब. मी म्हणतो आंघोळ पण नशीन केली त्याने. तो आला होता. मग त्यानं मारल्यास नंतर मी त्याच्या कानपळीत मारली. मग त्याने मला बाहेर गेला. मग त्याला घरच्या बाहेर काढलं. त्याने मला इटकर हाणून फेकली इथं. हे बघा हे बघा ही अशी निशाणी वीट मारून फेकून मारली. फेकल्यास नंतर मग इथं लागल्यास नंतर खूप रक्त वाहत होतं. मग मी रूम टावेल लावला. मग हॉस्पिटलमध्ये गेल्यास नंतर मग तिथं 6 टाचे पडले होते मला. 6 टाचे मारून आलो. मग मारून आल्यास नंतर मग एक इच्छा व्हायची की त्याच्यावर कंप्लेंट करायची. पण एक इच्छा म्हणायची ते त्या झॅमेल्यात कशाला अटकायचा आधीच. मग ते झाल्यास नंतर मी गुरुजीला व्हिडिओ टाकला माझा बनवून की बोरा त्याचा की बो गुरुजी असं झालंय की बाधा टाकला होता एका जणाने. मग त्याच्यानंतर गुरु बोलले की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाहीये. मला आज आतून सांगत होतं की बाबा माझी दिव्य दृष्टी हे रक्त नंगल्यामुळे बंद झाली. मग मी गुरुजींना फोन केला. मग गुरुजी मला बोलले बाळा काही टेन्शन घेऊ नको, कंटिन्यू चालू ठेव, मी तुझ्या पाठीची उपाय. मग मी कंटिन्यू बटन चालू ठेवलं. मग मला भरपूर असे भरपूर काही अनुभव आले. खूप काही असे अनुभव आले, काही असे दर्शन पण दिले. पण मग कंटिन्यू चालू ठेवले. त्याच्यानंतर परत मी असंच अचानक मध्ये 20 दिवस झाले 21 दिवस झाले शक्त्या बंद झाल्या. आणि एक वेळेस असं झालं होतं आणि मला रात्री स्वप्नात पण स्वतः मुंजेची जी शक्ती राहते आपली
ती शेती येऊन सण माझ्या पलंगावर माझ्या अंगावर खेळत होती. खेळत होती. हा. हो, खेळत होती. हम्म. आणि मला कधी कधी असं जाणीव पण झालं की बुवा समजून घ्या, मी बसलो आणि माझे गुरुजी आणि आज हम्म. गुरुदेव ते बसले आणि कानामध्ये काहीतरी सांगताय, माझ्या हम्म. कानामध्ये काहीतरी सांगताय आणि ते कानामध्ये काहीतरी टाकताय, हम्म. बुवा लवकर निघावू नये म्हणून सण काहीतरी. हम्म. हा, मग ते पण मला जाणीव झाली. अशा खूप काही गोष्टी मला जाणीव झाल्या. पण मी या व्हिडिओतून माध्यमातून एकच सांगू इच्छितो, मी 8 ते 10 वर्षापासून महादेवाची रात्री 12 वाजेपासून तर सकाळी 3 वाजेपर्यंत जातून सण तपस्या करत होतो. पण मग माझी खूप इच्छा व्हायची गुरु करायचे. मी खूप जणांकडे बघितलं, पण मग मला असं आतून माझं, आता गुरुजींची माझी काही तारीफ मागच्या जन्माची असेल, पण आतून मला सांगायचे की तू त्या गुरुकडे जाऊ नको. मी काही गुरूंना फोन पण केला होता की गुरुजी मला गुरु दीक्षा देतात, ते हो म्हणायचे. पण मी ऐन जायला लागलो त्या टायमाला माझं मन नाही म्हणायचं, इच्छाच नाही व्हायची. मग त्याच्यानंतर मला गुरु दीक्षा नसल्यामुळे ज्ञान काही प्राप्त झालं नव्हतं. हालाकी मला साक्षात महाकालने पण दर्शन दिलं होतं. तिथं रात्री 2 वाजता मी त्या मंदिरात पूजा करायचो. एका काळी त्या मंदिरातून मला लोकांनी जाण्याचा बंद केलं व त्या मंदिरात यायचं नाही म्हणून सण काही कारणास्तव. मग त्याच्यानंतर इथं कसं काय झालं श्याम देसाई गुरुजींकडे? गुरुजींचा मी अचानक मध्ये एक दिवस असंच व्हिडिओ बघितला, पण माझी इच्छा व्हायची. मग ते माझ्यासोबत आले एक जण, ते मला माध्यमातून माहिती द्यायची. मग अचानक मध्ये त्यांनी तुमचे शिष्य पवार महाराज त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, पण ते पण नाही म्हणायचे. त्यांना माझ्या, आता त्यांचा माझा तर कॉन्टॅक्ट नाही होता, पण माझ्यासोबत ते बाबा होते. म्हणजे इकडं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आई घेऊन आले. हा, आणि मग ते पण नाही म्हणायचे. अगोदर त्यांचा पण खूप विरोध होता, इतका विरोध होता की ते म्हणायचे नाही, मी गुरुजींकडे घेऊन जात नाही. मग माझ्या जे मित्र होते त्यांना पैशाची थोडं, बुवा चला मी तुमचं भाडं थोडं भरतो. मग त्यांना 6,000 रुपये दिले. 6,000 रुपये दिल्याच्या नंतर मग त्यांनी 6,000 गुरु के पास आने के लिए रिश्वत 6,000 दिले. पण ते मला नंतर बोलले की बुवा तू 6,000 देतोय, ते वापस देऊ आम्ही तुम्हाला, नंतर देऊ, वापस देऊ. ठीक आहे. हा, मग दिल्यानंतर त्यांना मला दोस्तों इसके पण मग त्याच्यानंतर मी गुरुकडे आले. पण मग आयुष्यामध्ये बुवा मी सगळ्यांना चॅलेंज देऊन सांगतो की बुवा आमचे जे गुरुजी एकदम म्हणजे त्यांना डायरेक्ट त्यांच्यासारखे इमानदार आणि फ्रॉड नाहीचे बुवा, खरंय. आणि मी इमानदारीने आतून सांगतो की बुवा मी भरपूर काही पिलं. 8 वर्षात 9 वर्षात काशीला पण गेलो होतो मी, सगळं पाहिलं मी. पण मग असे गुरुजी कुठंच भेटणार नाही, आणि ज्ञान देणारे आणि वास्तविक खरं सांगणारे. आणि वेळोवेळी अजून विशेष म्हटलं तर मी त्यावेळेस बी फोन केला, त्यावेळेस गुरुजींना उचलला. ठीक आहे, काही कारणास्तव पूजेला बसले असल्यामुळे मग गुरुजींना मला सांगलं की बाळा तू मेसेज टाईप करत जा. मग मी मेसेज मध्ये माईक मधून बोलून सण गुरुजीला टाकत होतो. गुरुजी तात्काळ लगेच संध्याकाळी मेसेज मला रिप्लाय गुरुजी देत होते. आणि विशेष म्हटलं की बुवा गुरुजी म्हणजे तेवढं शिष्याला ज्ञान देईन, तेवढं शिक्षण देईन, तेवढ्या वस्तू या दिन आपल्याकडे शक्ती प्राप्त करतील, तेवढं कुठलेही महाराज, कुठलेही साधू संत, कुठलेही कोणीच करणार नाही. मी एवढंच सांगितलं होतं. आणि माझे गुरुजी, मी म्हणतो मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य केलेलं असेल मी, की म्हणून या जन्मी मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी त्यांचा शिष्य होऊ शकलो. पण मग खूप काही इतकं काही ज्ञान भेटलं. बाकीचे पण काही महाराष्ट्र मधले सगळे लोक येऊन गुरु दीक्षा घेऊ शकतील की नाही माझ्याकडे? हो, मी म्हणतो कल्याण होईल की नाही त्यांचं? मला एनी टाइम बुवा समजून घ्या, महाराष्ट्रामध्ये संभाजी जिल्ह्यामध्ये मी राहत असतो. एनी टाइम मला येऊन सण तुम्ही सांगितलं तर मी स्वतः सुद्धा सांगेन की तुम्हाला बॉन्डवर लिहून देईन की बुवा माझे गुरुजी एकदम श्रेष्ठ आणि एकदम सविस्त, यांच्यासारखे कोणीच नाहीये. सगळे बाहेर म्हणजे बाहेर इतके फ्रॉडगिरी चालू आहे की खूप चालू आहे. ती पैसे घेऊन घेतील, भेटायला म्हणजे पैसे घेऊन घेतील आणि खोटं ज्ञान देतील. हे सुद्धा मी व्हिडिओ पाहिले काही जणांचे. मी एवढं सांगू इच्छितो की बस की आमचे श्याम देसाई गुरुजी, त्यांच्याकडे या, गुरु दीक्षा घ्या, ज्ञान घ्या आणि त्यांना फॉलो करा. आणि त्यांच्यासारखं या दुनियामध्ये कोणीच नाही. मी चॅलेंज देऊन सांगतो, चॅलेंज देऊन सांगतो. चला महाराष्ट्रकरांनो, तुमच्या महाराष्ट्राची एक व्यक्ती बोलायला लागले तर तिच्यावर विश्वास ठेवा.
आणि 5 डिसेंबर 2025ला गुरुदीक्षा आहे, येऊन घ्या. आता हिच्याकडे तर खजाना भरलाय अनुभवाचा, आणि सांगत जाईल तर आणि मोठा व्हिडिओ होत जाणार आहे, कारण 48 दिवसाचा अनुभव आहे मित्रांनो. काय तर पुढे अजून, हाँ, आज पूरे भारत देश में शिष्य हो चुके हैं, मगर किसी को मैं कोशिश करता हूँ कोई नाराज ना हो जाए करके, यहाँ तक मैं सेवाएं देता हूँ. तो दोस्तों, अगर आपको चाहिए तो इसी 5 दिसंबर 2012 को गुरु दीक्षा दे रहा हूँ, आके गुरु दीक्षा भी ले सकते हो. शक्तिपात दीक्षा चाहिए, शक्ति ट्रांसफर चाहिए तो 19 दिसंबर 2025 में दे रहा हूँ, वो भी ले सकते हो. उसके शक्ति ट्रांसफर कैसे की जाती है उसके 4 वीडियो मैंने बनाए, उसके नीचे लिंक दे दूंगा, वो देख लीजिए, पूरी तरह से संतुष्ट हो जाइए, तब आके मेरे पास गुरु दीक्षा, शक्तिपात दीक्षा, शक्ति ट्रांसफर लीजिए दोस्तों. तो मिलते हैं दोस्तों अगले वीडियो में, तब तक के लिए जय मशान कालिका देवी. जय गुरुदेव. ज़रूरी सूचना, साधना सिद्धि अघोरी चैनल यूट्यूब के ऊपर एक ही है, दूसरा मेरा चैनल कोई नहीं है. और मेरे एक ही गुरु है श्री श्री मंजुनाथ पाटिल जी, वो भी कर्नाटक के आजू बाजू 100-200 किलोमीटर पे है. और यही एक ही मेरा मोबाइल नंबर है, अदरवाइज़ दूसरा कोई मोबाइल नंबर नहीं है, क्योंकि फ्रॉड लोग मेरा नाम लेके पैसा लूट रहे हैं. मेरा ही शिष्य है ये, साधना सिद्धि अघोरी वाला करके बता रहे हैं. तो ऐसे फ्रॉड लोगों के ऊपर विश्वास मत रखिए. और ये एक में ही नंबर है मेरा, इसके अलावा किसी और नंबर पर पैसा पेमेंट मत डालिए. जय मशान कालिका देवी.